हॅलो गाईज, तर मी आहे मयुरी आणि मी रिसेंटलीच 17 किलो वजन कमी केलेलं आहे। त्यामुळे आता नेक्स्ट चॅलेंज मी घेतलेलं होतं ते म्हणजे बॉडी टोनिंगचं आणि त्यासाठी मी 1 जुलैपासून सुरुवात केली होती आणि पहिल्याच दिवशी माझं 71 किलो बरोबर वजन आलं होतं। आता हे एका महिन्याच्या चॅलेंजमध्ये मी काय काय केलं हे तुम्हाला दाखवते। माझी सकाळ ही रोज मी 5 वाजता करायची आणि त्यानंतर फ्रेश व्हायची चांगलं आणि मग ब्लॅक कॉफी घ्यायची, कारण यानंतर मी एक्सरसाइज करणार होती। तर रोज मी अगदी न चुकता एक्सरसाइजच्या आधी ब्लॅक कॉफी घेतलेली होती। त्यानंतर मग एक्सरसाइजसाठी तयार व्हायचं, म्हणजे शूज घालणं, केस विंचरणं, कारण या सगळ्याने ना एक आपण त्याच्यासाठी कंप्लीट तयार झालो अशी फीलिंग यायची आणि ते इम्पॉर्टंट आहे असं मला तरी वाटतं। आणि त्यानंतर मग अगदी बरोबर 45 मिनिट्स टू 50 मिनिट्स, कधी कधी 1 तासही मी रोज रेग्युलर एक्सरसाइज करायची, ज्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग, योगा म्हणजे सूर्यनमस्कार वगैरे किंवा असं टीव्हीवर बघून करणं, हे सगळं करायची आणि त्यानंतर एंडिंग करायची स्ट्रेचिंगने। आणि त्यानंतर मग 5 ते 10 मिनिटांचा त्यानंतरचा वेळ असायचा तो म्हणजे मेडिटेशन, प्राणायाम, या सगळ्यासाठी मला बरोबर 1 तास तरी लागायचा। एक्सरसाइज झाल्यानंतर मग पाणी पियायचं आणि त्यानंतर अंघोळ वगैरे करून, देवपूजा वगैरे करून, सगळं करून फ्रेश व्हायचं आणि मग एंट्री किचनमध्ये सगळं जेवण करण्यासाठी। आता या पूर्ण जर्नीमध्ये म्हणजे अगदी पहिल्यापासूनच माझं सगळं डाएटचं जेवण मीच बनवते आणि मी यामध्ये इंटरमिटंट फास्टिंग केली होती 16 तासांची आणि हा माझा मील आहे जो मी दुपारी घ्यायची लंच म्हणजे ऑफिसमध्ये। आणि त्याआधी ब्रेकफास्ट करायची। ब्रेकफास्ट आणि लंच हा माझा टायमिंग होता, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत हा माझा ईटिंग टाईम होता आणि त्यानंतरचा सगळा हा फास्टिंग। तर मी त्यानंतर ब्रेकफास्ट करायची, जेवण करून झालं की, आणि ब्रेकफास्ट झाला की मग ऑफिससाठी तयार व्हायचं आणि ऑफिसला निघायचं। या 2 मीलच्या व्यतिरिक्त काय इम्पॉर्टंट आहे तर पाणी भरपूर पियालेली होती। त्यानंतर झोप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे झोपसुद्धा माझी 10 वाजता मी झोपायची आणि 5 वाजता उठायची। आणि त्यानंतर होईल तितकं स्ट्रेस कमी ठेवायचं। बस 71 किलो वजनाने केलेली ही जर्नीची सुरुवात, दिवस 20वा आला तरी 70च्या खाली काही येत नव्हती। त्यानंतर 26व्या दिवशी माझं 69.9 वजन येऊन मी 60च्या घरात आलेली। त्यानंतर मग 28व्या दिवशी माझं 69.1 वजन आलं आणि मी ऑफिसमधून हाफ डेने घरी आली, कारण मला व्हायरल फीवरने पकडलं होतं आणि एवढा ताप आणि पूर्ण अंग माझं दुखून आलं होतं। या सगळ्याच्या नादात मला हे चॅलेंज क्विट करावं लागलं होतं। अगदी 2 दिवसासाठी मला हे चॅलेंज कंप्लीट नाही करता आलं, पण ठीक आहे, कारण 28 दिवस मी कन्सिस्टंट होती आणि मला जसा रिझल्ट हवा होता बॉडी टोनिंगचा आणि इंच लॉसचा तो मला दिसत होता। अगदी आठवडाभर मी आजारी होती आणि त्यामुळे मी काही कंटिन्यू नाही करता आलेला आहे। इंच लॉस तर झालाच होता, वरून हे जे असे पायाची, हाताची जे नसं दिसत होती ना, यावरून मला अगदी रिझल्ट स्पष्ट दिसत होता। लवकरच मी माझं रुटीन चालू करीन, तोपर्यंत बाय।